4 षटकांचा हा खेळ पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक असणार आहे, याच्याकडे जरूर लक्ष असावं. रायडर कालीश्री विनंती असेल आपण लगेच आता क्षेत्ररक्षण पागवायचं आहे. येस, वासुदेव दिसले, नो डाऊट अबाउट दॅट. वासुदेव दिसले म्हटलं तर नुकताच आम्ही सुद्धा त्यांचे गोलंदाजी अनुभवली होती. मैत्री चषक 2000 जो आताच जोह्याच्या मैदानावरती काही दिवसापूर्वी संपन्न झाला होता, 2 महिन्यापूर्वी. काय अप्रतिम गोलंदाजी केली होती. खारपाडा हा संघ तिथे प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरला होता आणि मोठ्या मोठ्या खेळाडूंना अक्षरशः पाणी पाजलं होतं. नक्कीच वासुदेव देसले यांचं नाव सातत्याने घेतलं जातोय आणि दत्ता म्हात्रे सर सुद्धा म्हणाले की आमच्याबरोबर ते कॉलेजपर्यंत होते, युनिव्हर्सिटीच्या मॅचेस सुद्धा त्यांनी खूप केल्यात. त्यांनी मगाशी सुद्धा म्हटलं होतं की खूप सारे टेनिस क्रिकेटचा अनुभव आहे, रजनी क्रिकेटचा अनुभव आहे आणि जरूर कौतुक सुद्धा केलं होतं या आयोजनाचं, या मैदानाचं त्यांनी कौतुक केलं होतं. जरूर असे जे खूप सारे मोठे मोठे लिजंड खेळाडू आज या मातीमध्ये याच मैदानावरती खेळण्यासाठी आलेत, यांचा सुद्धा आम्हाला अभिमान आहे. निमित्त गावदेवी दिव आयोजित गावदेवी चषक 2026. जाऊया मॅचकडे. पहिली आघाडीची जोडी अनिरुद्ध आणि स्वप्नील. अनिरुद्ध ऑन स्ट्राईक आहे आणि स्वप्नील नॉन स्ट्रायकिंग मध्ये. येस, टायमिंग इथे सेट केलेला आहे. 20 मिनिटांमध्ये आपल्याला सामना उरकायचा आहे. पहिल्या षटकासाठी नक्कीच गोलंदाज, संघाचा कर्णधार, संघाचा नक्कीच दिशादर्शक प्रतीक ठाकूर, मॅन फ्रॉम कालीश्री. हा सुद्धा बायकर मॅन आहे. खारेपाड मधली पहिली बाईक सुद्धा त्यांनी घेतलेली आहे. जरूर यस, दुसरी बाईक जरूर त्याच्या नावावरती आहे. डावखुरा गोलंदाज आहे, स्वतः डावखुरी फलंदाज करतो. समोर आहे अनिरुद्ध. पहिला बॉल, वेगाचा वापर, बिग अपफील झाली, पडल्यानंतर उचली घेतोय. आउटसाइड दी ऑफ स्टंप बॉल होता आणि सुमित ठाकूरच्या हातामध्ये बॉल विसावलाय. यस, कालीश्री संघाचा विचार केला. सुरुवातीच्या कालावधीमध्ये अनेक टीम्स तुम्हाला पाहायला मिळतील. जय हनुमान कालीश्री असेल, त्याच्यानंतर आपण शिवसागर कालीश्री म्हणतो, त्याच्यानंतर श्रीराम कालीश्री संघ असेल. परंतु ज्या ज्या वेळेला मोठी टुर्नामेंट्स असते त्या वेळेला या सर्व संघांची नव्हे तर पूर्ण गावाची एकी तुम्हाला पाहायला मिळतोय. एकीने जरूर लढत असतात. आज सुद्धा तीच टीम आता लढत असताना पाहतोय. आपटलेला चेंडू होता, एक्स्ट्रा बाउन्स तुम्हाला पाहायला मिळाला. या चेंडूवरती सुद्धा वेग होता, परंतु पंचांकडून अतिरिक्त धावसंख्या वाईट घोषित केले आणि श्री गणेशा एक या धावसंख्येने होत असताना आपण बघतोय. प्रतीक ठाकूर, खूप सारा मोठा अनुभव आहे. पनवेलची रजनी स्पर्धा असेल किंवा दिवसातील अनेक स्पर्धा असेल त्याच्या नावावरती राहिल्यात. साई पाटील जरूर मला वाटते त्यांची सुद्धा इथे कमतरता भासत आहे. जर नाही आहे आज मात्र अनुपस्थित आहेत. यस, टेनिस क्रिकेटमधल्या आणि कालीश्री गाव म्हटलं तर साई पटेलचं जरूर नाव जरूर आवर्जून घेणं बाकी आहे. हे खूप सारे दिग्गज खेळाडू याच गावातून बिलॉंग करतात. वन्स अगेन पुन्हा एकदा अनिरुद्ध. यावेळेचा बॉल शेअर केला, स्क्वेअर लेगला बॉल सीमारेषा जवळ जात असताना येस तिथे खेळाडू आणि चेंडू मध्ये लागलेली शर्यत चेंडूने जिंकली आहे. बॉल फरार, मिळतील धावा 4. येस, संदीप घरत, वासुदेव देसले, खारपाडा 11 संघाचं नाव घेतलं तर जरूर त्यांचं नाव घेणं अत्यंत गरजेचं आहे. पहिला चेंडू जरूर डॉट आला, नंतर वाईट, त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती अजून एक फटका फसलाय, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. इथे मात्र गॅप मध्ये बॉल सरळ 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पर चौकार. येस, शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, फिरून मारण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि बॉल मधला चांगला संपर्क नव्हता, परंतु बॉल गॅप मध्ये होता. बॉल सीमारेषा पार झाला. लगातारचा दुसरा चौकार अनुरुद्धच्या बॅट मधून आलाय आणि धावफलकावरती धावा 9 लागल्यात. प्रतीक ठाकूरवरती हल्ला चढवलाय, परंतु आता मैदानात पाहिलं ना तर तुम्हाला नक्कीच सुमित ठाकूर तुम्हाला पाहायला मिळेल, निकित ठाकूर तुम्हाला तिथे पाहायला मिळेल आणि किशोर गाताडे एकमेकाबरोबर जरूर चर्चा करतायत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल जरूर करतायत. पुन्हा एकदा मिड विकेटमध्ये
प्रोटेक्शन लावण्यात आले. यावेळचा बॉल खोलत टाकला होता, एक्स्ट्रा कव्हरला बीट करत गॅप मध्ये बॉल पुढे चालला. अप्रतिम क्षेत्ररक्षण, कौतुकाजोग इथे पाहायला मिळतोय. तिथे अनिकेत पाटील तिथे उभा होता. कसा जाऊन देईल चेंडू तो बाउंड्रीच्या लाईनच्या बाहेर. चुस्त असा खेळाडू आहे, जरूर कौतुक जरूर करावं लागणार आहे. अप्रतिम अप्रतिम, सीमा लगतच्या चेंडूला जरूर आतमध्ये फेकला आणि तिथे मात्र एक धाव सेव्ह जरूर केली आहे. कौतुक करावं लागेल. 3 धावा धावून काढल्यात. नक्कीच हार्नीच्या वेगाने दोघे खेळाडू इथे धावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनिरुद्ध आणि स्वप्नील ही जोडी सातत्याने लक्षात घ्या. ह्या खेळाडूकडे सुद्धा खूप सारे प्रोटेक्शन आहेत आणि खूप सारा कॅलिबर घेऊन ते मैदानात नेहमीच उतरत असतात. खारपाडा 11 या संघाचा जर विचार केला तर ह्या दोघांची नाव विसरता कामा नाही आहेत. मोठे फटकेबाजी खेळण्यासाठी नेहमीच ताणले जातात. आज याच खारेपाड्याच्या मैदानावरती काय आतंक माजवतील. समोर आहे स्वप्नील, खूप वेळ शांत होता. स्वप्नीलला आता रंग दाखवण्याचा प्रयत्न, यावेळेला बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक आणि पकडलाय झेल. संपला यावेळेस मात्र स्वप्नीलचा खेळ. बॅक टू डग आउट. लेग साईडचा चेंडू होता, फिरून मारण्याचा प्रयत्न. लेग गल्लीमध्ये अजय घासे उभा होता. खूप वेळ चेंडू हवेमध्ये राहिला. कॅच खूप चांगले जज केले. खूप आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं राहिलं अजयचं. हाताचा पिंजरा करत बॉल हातामध्ये विसावला. पहिला विकेट मैदानाच्या बाहेर. अक्षरशः आज पूर्ण कालिसरीकरांच्या नजरा मात्र आज या नक्कीच मॅचकडे लागले असेल. आणि कालिसरी गावचा विचार केला, टॅलेंटेड खेळाडू या गावातून जरूर नेहमीच बिलॉंग करतात. मगाशीच आम्ही जरूर नाव घेतलं होतं. बबन दादा असेल, नरेश दादा असेल, जरूर आज ते आज इथं उपस्थित नाही आहेत. आर्यन पाटील सर असतील, राजू पाटील असतील, तदनंतर स्वर्गीय सुनील पाटील असतील, अशोक दादा असतील, अनंत दादा असतील, नरेश दादा असतील. असे अनेक खेळाडू आहेत ज्या खेळाडूने व्हॉट अ कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. इथे मात्र आल्या पावली अतुलचा खेळ संपलाय. काय कॅच पकडलीये सुमित ठाकूर. ये नाम लेना काफी जरूरी है भाई. फास्ट अँड फ्युरियस बॉल होता. फिरून मारण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट ब्रशला झाली चेंडूला आणि बॉल अगदी वेगवान पद्धतीने सुमित ठाकूरने हवेमध्ये सूर लगावत या चेंडूला पकडी केली आहे. काय कॅच पकडली आहे. काल सुद्धा कौतुक केलं होतं शेवटच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने कोपरेली संघाने मॅच जिंकली होती, परंतु तिसऱ्या चेंडूवरती पंकजनी पकडलेली ती कॅच होती, तीच मॅच विनिंग होती आणि अक्षरशः कौतुक झालं होतं. मैदानाला समर्पण केलं होतं, हवेमध्ये सूर मारला होता. म्हणतात ना की आपल्या शरीराला हे सांगू नका की तुमचं दुखणं किती मोठं आहे, तुमच्या स्वप्नांना सांगा, तुमच्या शरीराला हे सांगा की तुमचं स्वप्न किती मोठं आहे. आणि आज तेच स्वप्न घेऊन मैदानात उतरलेली ही कालिसरी टीम बघतोय. समोर होता खारपाडा 11 संघाचा नवीन आलेला फलंदाज अतुलला माघारी इथून मात्र परतावलेला आहे. नवीन फलंदाज हर्षद दाखल झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती, पहिलं षटक हाताळलं प्रतीक ठाकूरने. डावकरा फलंदाज, अष्टपैलू खेळाडू, 12 चेंडू 12 धावा खर्च करत महत्वाचे 2 विकेट. त्याच्यामध्ये पाहिलं ना तर जरूर आपण पाहिलं होतं अनिरुद्धने मारलेले 2 चौकार. नवीन गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. निखित ठाकूर, छोटा रिचार्ज बडा धमाका. कालिसरी गावातील क्रिकेट मधला अजून एक सिने सितारा, ज्याच्याकडे कॅल्क्युलेटर क्रिकेटर म्हणून म्हटलं जातं. प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक मुवमेंट वरती तो विचार करत असतो. समोर आहे तो सुद्धा डावकुऱ्या हाताने राऊंड द विकेट उजव्या हाताच्या फलंदाजासाठी अनिरुद्ध. पहिला बॉल खोलत टाकलेला आहे, कमी उंचीचा कमी गतीचा बॉल पडल्यानंतर
मात्र अनिरुद्ध इथे मात्र जरूर आपण बघतोय की बीट झालाय, बॉल पडल्यानंतर थोडासा स्विंग झालाय आणि स्विंग अँड मिस पाहायला मिळालं. यावेळी मात्र आपण पाहतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक संपल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये क्षेत्ररक्षण पांगवलेलं आहे. वायडिश लॉंगॉनमध्ये आपण पाहतोय नितीशला, त्याच्यानंतर वायडिश लॉंग ऑफ आहे, त्याच्यानंतर मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं ते फ्लाय स्लिप आणि गल्लीमध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. अशा प्रकारच्या क्षेत्ररक्षणाची समावट. फुल टॉस बॉल खोलात टाकलाय, खेळून काढण्याचा प्रयत्न, गॅप बनवून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. लगातारचा दुसरा चेंडू, टाळ्यांचा वर्षा होत असताना पाहतोय. अनेक प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थानं आज या नक्कीच मैदानावरती दाखल झालेत. कौतुकास्पद गोलंदाजी, काय गोलंदाजी राहिली आहे. मागच्या मॅच मध्ये HSC बाल संघाने नक्कीच खारेपाट विभागातील संघाने बाजी मारली होती, परंतु आज मात्र खेळत असताना यावेळेस मात्र बघा आपण पॉइंट आणि कव्हरच्या मधोमधला फटका स्क्वेअर केलाय बॉलला. बॉल सीमा रेषा पार, चौकार आणि हनुमान नाईक सरांचा एक अप्रतिम इशारा, सीमा पार चौकार. सोळा धावसंख्या, 16 धावसंख्या चौकाराच्या साह्याने 16 धावसंख्या. अनिरुद्ध अजूनपर्यंत मैदानावरती आहे आणि जोपर्यंत 7 चेंडू आणि 15 धावांची खेळी करतोय तो अनिरुद्ध जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत खारपाडा 11 या संघाला धावसंख्येची कमी नसणार आहे. कारण हम खडे वही रहते वहां से लाईन लगती है आणि सुंदर फलंदाजी करण्यासाठी तो मातबर मांडला जातो. यावेळेला मात्र 2 क्षेत्ररक्षकांना बीट करत बॉल चाललाय तो म्हणजे थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, 4 रन चौकार. थँक्यू. आता मात्र अनिरुद्धने नक्कीच आपण पाहिलं ना तर निकितला रीड केलंय. कारण पहिले सुरुवातीचे 2 चेंडू होते आउट साइड दी ऑफ स्टंप, अगदी ऑफ स्टंपच्या बाहेरचे बॉल होते. त्याच्यानंतर त्याने पाहिलं, नंतरच्या तिसऱ्या चेंडूवरती चौकार ठोकला, तो जवळ कव्हर आणि पॉइंट मधला क्षेत्र चेंडू होता. तच नंतरच्या चेंडूला सुद्धा स्क्वेअर केलं, फक्त डोक्याचा वापर केला. कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते आणि अक्षरशः 2 क्षेत्ररक्षकांना, एक फ्लाय स्लिपमध्ये होता, एक गलीमध्ये होता, तर दोघांना बीट करत मात्र दोघांच्या मधून गाळलेली जागा बघा चौकार ठोकलाय. धावफलकावरती लागल्यात 20. 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. वन्स अगेन निकित ठाकूर सुरुवात करेल. 5व्या चेंडू घेऊन पुन्हा एकदा अनिरुद्धसाठी असणार आहे. धावफलकावरती सध्याची गाडीला 20 जमा झाल्यात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, एक वेगळा विचार करण्याचा प्रयत्न झाला. मगाशी म्हटलं होतं की या निकितला जरूर त्याने रीड केलंय. ऑफ स्टंपच्या बाहेरचे बॉल प्रत्येक वेळेला येत असताना पाहतोय. 2 चेंडूंवरती नक्कीच निकितने आपला दबदबा निर्माण केला. त्याच्यानंतर अनिरुद्ध पुन्हा एकदा 2 चौकाराने दबदबा निर्माण केला. पुन्हा एकदा निकित ठाकूर आपला दबदबा निर्माण करतोय. एक वेगळ्या शैलीचा गोलंदाज आहे. पडल्यानंतर हातभर चेंडू वळवू घेण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. तेच मात्र अनिरुद्धला पुन्हा एकदा समजावा लागेल. यावेळेला शॉर्ट पिच बॉल होता, फिरून मारण्याचा प्रयत्न, ऑन साइडला जागा बनवत मात्र चेंडू पाहिलं तर आपण लेग गल्लीमध्ये पडून राहिला. तिथपर्यंत जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत सिंगल तिथे कंप्लीट केली जातोय. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे समाप्तीची घोषणा झाली आहे. धावफलकावरती सध्याच्या घडीला 21 धावसंख्या धावफलकावरती लागल्यात आणि फक्त 2 महत्वाचे मोहरे बाद झालेले आहेत. येणारे 2 षटक अत्यंत महत्वाचे राहणार आहेत खारपाडा 11 या संघाला. कारण मागाशी मॅच मध्ये पाहिलं होतं की आपण सर्वात जास्ती धावसंख्या सुरुवातीच्या 2 मॅच मध्ये पाहायला मिळाल्या होत्या. पहिली मॅच झाली होती HSC भाल आणि तदनंतर आपण पाहिलं होतं इरवाडी दरम्यान तब्बल 59 धावांचा पल्ला झाला होता. त्याच्यानंतर आपण जोहे आणि हनुमानपाडा या टीम दरम्यान पाहिलं होतं तब्बल आपण धावसंख्या 64 धावांचा पल्ला मोठा इथे धावसंख्या होत असताना म्हणजे ज्या धावा बनल्या जातात त्याच धावा इथे मात्र बनवल्याही जातात. हे जे मैदान आहे हे मैदान गोलंदाज आणि फलंदाज या दोघांनाही मदत करणारे मैदान आहे. अप्रतिम माती आहे. कित्येक वर्ष वाशिबा क्रिकेट संघटना इथे खेळत आहे. त्यामुळे या मैदानाची मरमपट्टी जरूर दर महिन्याला होत असते, दर आठवड्याला होत असते. त्याच्यानंतर एखादी मोठी टुर्नामेंट्स असेल तर मग काय तर या मैदानाला नक्कीच मोठं स्वरूप प्राप्त होत असतं. आणि गावदेवी दीव संघाचं कौतुक करावं लागेल. तब्बल महिनाभर मरम्मत करून हा मैदान सगळ्यांसाठी, तुमच्यासाठी, आमच्यासाठी उपलब्ध केले
अनिकेत पाटील. अनिकेत पाटील हा सुद्धा एक उंचपुरा अष्टपैलू खेळाडू जरूर आपण बघतोय कालेश्री टीम करून. रायडर्स कालेश्री रायडर्स आहेत सगळे. अनिकेत पाटील समोर आहे अनिरुद्ध. यावेळचा बॉल पुढलेला बॉल होता एक्स्ट्रा कव्हरला. तिथे मात्र काय घडलं बघा. बॉल पडल्यानंतर हातामध्ये पडल्यानंतर जमिनीला दान झाला. अनिरुद्धला काही समजू शकला नाहीये काय घडलंय तिथे. आणि पाता एक धाव पूर्ण झाली आहे. अनिरुद्धने अक्षरशः असं वाटलं होतं की मी हारलोय आता, मी पडलोय आता धारातीर्थी, परंतु नशिबाची साथ त्याच्या बाजूने होती. आज कदाचित परमेश्वराला एक नाही तर 5 अगरबत्त्या लावून आलाय की काय अनिरुद्ध. बरोबर पाहूया. खारपाडा टीम साठी ही महत्वाची विकेट होती आणि ती सेव्ह झाली. आता समोर आहे यावेळेस मात्र हर्षद. अजूनपर्यंत हर्षदने कोणत्याही चेंडूचा खेळ केलेला नाहीये, सामना केलेला नाहीये, परंतु हर्षद सुद्धा मोठा खेळाडू आहे. बडे मॅच का बडे खिलाडी आहे. समोर आहे अनिकेत पाटील. यावेळेचा चेंडू अगदी बॅटच्या मधोमध फेकून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून. फुल पॉवरफुल वंडरफुल षटकार. अनिकेत शॉर्ट पिच आणि नक्कीच हर्षद सारख्या खेळाडूला ही मात्र तुम्ही दिलेला पेढा आहे त्याच्या तोंडामध्ये. जरूर आपण बघतोय षटकार ठोकलाय. धावफलकावरती लागल्यात 28. वन्स अगेन पुन्हा एकदा फिरून करण्याचा प्रयत्न केला होता. आउटसाइड दी ऑफ स्टंप. गुड लेंथवरचा बॉल उचली घेतोय कारण नक्कीच विकेट किपरच्या हातामध्ये विसवतोय. षटकारानंतर कमबॅक जरूर पाहायला मिळतोय अनिकेत पाटीलचा. कभी तेरी तो कभी मेरी अशी आज मात्र मैदानावरती फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय, गोलंदाजी पाहायला मिळतोय. कधी फलंदाज तर कधी गोलंदाज हावी होतोय तर कधी फलंदाज हावी होते. डॉट चेंडू आलाय. धावसंख्या स्थिरावलेली 28. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती डाऊन द लेग. जरूर पंचांकडे पाहिलं जातोय परंतु खूप चांगली डिलिव्हरी होती. मधल्या एसटी वरून जाणारी चेंडू होता. पाहतोय आपण 2 चेंडूचा खेळ लगातार डॉट आलेत. षटकारानंतर जरूर मानसिक दबाव सायकोलॉजिकल प्रेशर पाहायला मिळाला. तो सुद्धा हर्षदवरची. ज्या हर्षदने षटकार ठोकला होता त्या हर्षदला आता बांधून ठेवलंय. वन्स अगेन शॉर्ट पिच डिलिव्हरी. वेग आहे भन्नाट वेगावरती स्वार होऊन मात्र अनिकेत पाटील चेंडू आता मात्र डिलिव्हर्ड करतोय. बघतोय आउटसाइड आउटस्टंप होता आणि वाईट धावसंख्या. अतिरिक्त धावसंख्येमध्ये होईल वाढ. वाईट +1 30 धावसंख्या धावफलकावरती आली. लगातारचे 2 चेंडू खूप अप्रतिम राहिले होते. अप्रतिम राहिल्यानंतर मात्र आपण पाहिले होतं की हा 2 चेंडूंवरती कमबॅक जरूर झाल्यानंतर थोडासा अवंतरित धावसंख्येमध्ये वाढ होतोय. ओ हो या वेळेला मात्र दे घुमा के षटकार. अनिरुद्ध आता थांबण्याचं नाव घेत नाहीये. ज्या वेळेला वेळ येतोय, ज्या वेळेला संधी मिळतोय त्या संधीचं सोनं करतोय. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, जागा बनवली ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये, सीमारेषा पार ठोकलाय षटकार. या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत परंतु अनिकेतला आता सावधान गोलंदाजी करावी लागणार आहे कारण अनिरुद्ध खूप चांगल्या स्ट्राईक मध्ये आहे. त्याची बॅट आता बोलू लागली आहे, बॅटला चेंडू लागू लागलाय. त्यामुळं पुढे येणाऱ्या चेंडूमध्ये अशाच प्रकारची फलंदाजी तो करणार आहे. अजून एक दर्जेदार चेंडू होता, कमबॅक करून जाणारा चेंडू होता, पुन्हा एकदा वेगाचा वापर करून देणारा चेंडू होता. अगदी वेगाच्या लाटांवरती स्वार होऊन चेंडू फेकतोय. जशी उंची आहे ना तशी त्याची ताकदी त्याच्यावरती तो क्रिएट करत असताना बघतोय. 3 षटकांचा खेळ झालाय, 36 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 2 महत्वाचे विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत तरी सुद्धा एक महत्वाची आपण बघतोय की खूप मोठे टार्गेट सेट करणारा आता षटक तुमच्या समोर येणार आहे. अनुभवाची शिदोरी आज मैदानावरती आहे. आता मात्र कोणता गोलंदाज वापरला जाईल याची चर्चा जरूर आपल्याला कालेश्री टीम दरम्यान पाहायला मिळणार आहे.
नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान मालदेव विपक्ष आदेश कलवे. या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल की चौथ्या षटकानंतर आपल्या नाणेफेक केले जाईल, त्यामुळं आपण दोन्ही कर्णधारांनी विनंती असेल की आपण नाणेफेक बॉक्समध्ये यायचं आहे. शेवटचं षटक चौथ्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला घेऊन येईल याची चर्चा तिथे होईल, कारण अनिरुद्ध अजूनपर्यंत अनिरुद्धची कॅच ड्रॉप झाली होती आणि त्याच्यानंतर मात्र त्यांनी धुमाका इथे मात्र मांडलेला आहे. कॅच किती महत्त्वाची होती, अक्षरशः ती कॅच ड्रॉप झाल्यानंतर त्यांनी सुद्धा माघार घेतली होती, तो सुद्धा थांबला होता, परंतु दैव आणि सुदैव त्याच्या बरोबर होतं, कारण त्याच टायमिंगला चेंडू मात्र यष्टांवरती आदळला नाही आहे, तिथे जीवनदान मिळालं होतं. आणि जीवनदानाचा फायदा आता काय आहे, दत्ता सर नेहमी म्हणतात तुम्ही जर एखादा कॅच ड्रॉप केलीत त्याच्यानंतर तो चांगला खेळाडू खेळला तर तुम्ही न काढलेल्या कर्जावरती चक्रवाढ भोगावं लागेल तुम्हाला, आणि तेच आता होताना कालीश्री टीमला पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकासाठी कोणाला आमंत्रित केलंय जरूर पाहूया. तत्पूर्वी 36 धावसंख्या धावफलकावरती आहेत. दोन खेळाडूंचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. नवीन गोलंदाज क्रमांक 4 वरती आलाय विनीत म्हात्रे. अजून एक अष्टपैलू खेळाडू ज्याला टेनिस आणि लेदर क्रिकेटचा खूप सारा अनुभव आहे, त्याच्या गाठोड्याशी खूप वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाची चर्चा, एक नावाची छाप त्यांनी मागे सोडलेली आहे. असा अजून एक कालीश्री गावचा एक यंगस्टार खेळाडू विनीत म्हात्रे समोर आहे. यावेळेस मात्र आपण बघतोय हर्षदच्या बॅटमधून एक षटकार आलाय, त्याच्यानंतर तो पूर्णपणे खामोश राहिलाय. चौथ्या षटकासाठी पुन्हा एकदा बॅकफुटला जात तिथे मात्र जागा बनवत ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु चतुर चपलाईचा चीता इथे मात्र यष्ट्यांच्या पाठी होता. सुमित ठाकूर स्वतः हातामध्ये चेंडू घेत धावला आणि नॉन स्ट्राईकिंगला असलेल्या यष्ट्यांवरती चेंडू आदळला आणि इथून मात्र हर्षदला जावं लागेल माघारी. अजून एक विकेट माघारी जातोय. छत्तीस या धावसंख्येवरती तिसरा मोहरा बाद झालाय हर्षदच्या रूपाने. धावचीची विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावरती अगदीशय चितेच्या चपलाईने अनिरुद्ध स्ट्राईकसाठी आला होता, परंतु हर्षदला मात्र पुढे जाता आला नाही, धावता आलं नाही आहे. आणि तिथे मात्र आपण बघितलं की सुमित ठाकूरची चपलाई तिथे कामाला आलेली आहे. आणि तिसरं विकेट, महत्त्वाचा विकेट आता मैदानाच्या बाहेर जात असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. धावफलकावरती 36 लागल्यात. चौथ्या षटकाला प्रारंभ झाला. पहिला चेंडू खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने डिलिव्हर झाला. आता मात्र नवीन फलंदाज अनिकेत. अनिरुद्ध अजून स्ट्रायकिंगला आहे. 13 चेंडूंमध्ये 26 धावा त्याने ठोकून काढल्यात. त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत आणि स्ट्रायकिंगला तोच आहे. समोर आहे विनीत, कालीश्री गावचा यंगस्टार खेळाडू. यावेळेचा बॉल फक्त फिरवलाय, स्विंग केलाय, बॉलला फेकून दिलाय. यावेळेला बघतोय आपण, येस इट इज अ 1 बाउन्स 4 रन्स. दिशा दिली, पाहिलं होतं बॉल लेगेस्टीच्या बाहेर जाणार आहे, फक्त दिशा देण्याचं काम त्याने केलं आणि बॉल स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. चौकार आलाय अनिरुद्धच्या बॅटमधून. अजून एक धमाका. 30 धावसंख्येवरती स्वतः तो खेळतोय. धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 40 धावसंख्या धावफलकावरती लागल्यात. मी मगाशी म्हटलं होतं की याच मैदानावरती मोठी धावसंख्या जमवली जाते, याच मैदानावरती मोठी धावसंख्या पुन्हा एकदा जमवली धावसंख्या उद्ध्वस्तही केली जातोय. अशा प्रकारे चाललेला हा खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. कभी खुशी कभी गम, केव्हा फलंदाज तर केव्हा गोलंदाज हवी होताना पाहताना दिसतोय. पहिल्या चेंडूवरती पहिले विकेट रनआउटची गेल्यानंतर मात्र अनिरुद्धने पुन्हा एकदा तडाखा सुरू झालाय आणि खारपाडा 11 टीमसाठी 40 धावांचा एक मोठा पल्ला त्यांनी आता पार केलेला आहे. परंतु इथे थांबणं गरजेचं नसणार आहे, कारण आपल्या समोर रायडर कालीश्री आहे. कालीश्री टीम म्हटलं तर टेनिस क्रिकेटचा खूप सारा अनुभव त्यांच्याकडे आहे. मोठ्या मोठ्या टुर्नामेंट्स खेळतायत. त्याच्याच बरोबर ती खूप सारे ऑलराऊंडर्स आता तुम्हाला रायडर्स टीममध्ये पाहायला मिळतील. घरचं मैदान आहे, मैदानाविषयी खूप सारी माहिती आहे. याच मैदानावरती कित्येक वेळा क्रिकेट खेळलं आहे, त्यामुळे 55 ते 60चा टार्गेट तुम्हाला आता ठेवावा लागणार आहे. वन्स अगेन पुन्हा एकदा विनीत ओव्हर द विकेट. हा पिच बॉल होता, आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळाला. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती आउटसाइड द ऑफ स्टंप.
कव्हरला इथे मात्र पॉईंटच्या दिशेने मात्र पंच करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॉल पडल्यानंतर बीट करत मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. अनिरुद्धला हे जाणवलं होतं की खऱ्या अर्थानं खूप मोठी चूक झाली. चेंडू मात्र पॉईंट किंवा कव्हरला खेळणं गरजेचं होतं. तिथपर्यंत बॅट मात्र पोचू शकली नाहीये. त्यांनी हताश झाला, निराश झाला, बातचीत केली, पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळचा बॉल होता ऑन साईडला, क्लिअर करतोय, चांगला ड्राईव्ह आहे, ऑन साईडला बघतोय आपण, ऑन ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक तिथे आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन, सिंगलला केलंय, डबल मध्ये कन्वर्ट, आणि इथे धावचीसाठी नक्कीच तिसऱ्या अंपायरला इथे रेफर केलंय. जरूर तिसऱ्या अंपायर करते, जरूर जाऊया, परंतु धावफलकावरती चांगला फटका होता, फटका चांगला होता. नाही, इथे जास्ती गर्दी नका, तिसरा अंपायर जरूर देणार आहे. तिसरा अंपायरचा निर्णय आमच्याकडे येणं बाकी आहे. महत्त्वाची विकेट असणार आहे. जर इथे विकेट मिळाली तर एक धाव सेव्ह होईल, जर विकेट नाही मिळाली तर एक धाव प्लस होईल. त्यामुळं धावांसाठी चाललेली ही धावाधाव आता प्रत्येक वेळेला पाहायला मिळेल. येस, नॉट आउट. दुसरी धाव पूर्ण झालेली आहे आणि या दोन धावाच्या साह्यानं 42 धावसंख्या धावफलकावरती आहे. थोडासा लेट झाला होता बॉल येणं. खरं तर आपण बघितलं की हरणीच्या वेगानं आता धावताना दोन्ही फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत. वेग वाढू लागलेला आहे, वेगाच्या स्वरानं आता मात्र धावसंख्याही वाढू लागलेली आहे. 42 धावसंख्या धावफलकावरती आहे. अनिरुद्ध पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आहे, त्यामुळे अनिरुद्ध जोपर्यंत स्ट्राईकवरती राहील तोपर्यंत मोठी धावसंख्या साहजिकच इथे येणं आहे. वाईडिश लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, ऑन साईड स्ट्रॉंग आहे, त्यामुळे स्क्वेअर लेग मध्ये सुद्धा एक क्षेत्ररक्षक अनिरुद्धसाठी लावण्यात आलेला आहे. यावेळचा बॉल मोठा फटका, मिस टाइम झालंय, बॅट आणि बॉलमध्ये चांगलं कनेक्शन नव्हतं. निकित ठाकूर तिथे उभा आहे, तो कसा सोडणार. अजिंक्य तिथे होता, पकडलाय जेल, संपलाय अनिरुद्धचा खेळ आणि नाऊ बॅक टू द डग आउट. प्रमाणे लढत राहिला, कारण महत्त्वाचे 2 विकेट सुरुवातीला ढासळल्यानंतर पूर्णपणे खूप मोठी पार्टनरशिप अनिरुद्धने केली आहे. शेवटच्या षटकापर्यंत तो टिकून राहिला आणि आपल्या संघाला सुद्धा महत्त्वाच्या 42 धावांपर्यंत पोहोचू शकला आहे. नवीन फलंदाज दाखल झाला, जर्सी क्रमांक 11 सनील. विनीत म्हात्रे आपल्या षटकातील काही चेंडू शिल्लक नाही. विनीतकडे जर पाहिलं ना तर एक चौकार जरूर लागला, त्याच्यानंतर त्यांनी अक्षरशः खामोश ठेवलंय. अजूनपर्यंत तब्बल 6 धावसंख्या त्यांनी खर्च केल्यात. स्लॉग षटक आहे, खरं तर या षटकामध्ये टार्गेट सेट करणारं षटक म्हटलं जातं आणि त्या षटकामध्ये विनीतची गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे. आपण बघतोय प्रत्येक क्षेत्ररक्षक इथे मात्र सजवला जातोय. बुद्धिबलाच्या खेळामध्ये जसा प्यादा पुढं मागं केला जातो तसा प्रत्येक क्षेत्ररक्षक पुढे मागं केला जातोय. प्रत्येक फलंदाजावरती करडी नजर आहे, कोणता खेळाडू कोणत्या दिशेला खेळेल याचं ज्ञान मात्र विनीतकडे आहे. यावेळेस मात्र आपण बघतोय अलॉंग द कार्पेट शॉट, बॉल पुन्हा एकदा खूप चांगला ड्राईव्ह ऑन साईडला पाहायला मिळतोय. सिंगलला डबलमध्ये, डबलला टिब्बलमध्ये कन्वर्ट केलं जाईल का हा विचार जरूर पाहायला मिळतोय. आणि तिसऱ्याचा प्रयत्न होत असताना मात्र जरूर सनीसला माघारी जावं लागणार आहे. परंतु षटकाची समाप्ती इथं झालेली आहे आणि तब्बल धावसंख्या जर विचार केला आपण 44 धावसंख्या, 45 ला विन आहे. येस, नेक्स्ट मॅच जय हनुमान मालदेव विपक्ष आदेश कळवे. चला, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे.
मालदेव आणि आदेश कलवे. विनीत ठाकूर चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. विनीत ठाकूर, मालदेव टीम आणि कलवे टीम इथं उपस्थित झालेल्या आहे. गेल्या वर्षी इथे जर्सी नक्कीच गेल्या वर्षीची जी रजनी स्पर्धा इथे मैत्री चषक झाला होता त्या चषकामध्ये आदेश कलवे हा संघ इथे विजयी झाला होता. आनंद साजरा केला होता. त्याच्यानंतर सकाळी गेल्यानंतर ती निघालेली खूप मोठी मिरवणूक अजूनही आठवण आहे आम्हाला आणि यशस्वी कर्णधार आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत. सो विनीत, आपण मालदेव टीम इथे उपस्थित झालेली आहे. सो विनंती असेल नाणेफेक टॉस का बॉस मध्ये नाणेफेक केली जाईल. नेक्स्ट मॅच मालदेव विपक्ष कलवे. हमरापूर विभागातील टेनिस क्रिकेटची पंढरी म्हणून समजलं जाणारं कलवा टीम आणि त्याचबरोबर ती मालदेव असे दोन टीम दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. आदेश कलवे आणि त्याचबरोबर ती मालदेव टीम. नितीन म्हात्रे आपण कुठे असाल तर नितीन म्हात्रे सर या. आपल्या पवित्र शुभ हस्ते हा नाणेफेक केला जाईल. नेक्स्ट मॅच कलवे विपक्ष मालदेव या दोन टीम दरम्यान. कोण बोलतोय? कलवा टीम कॉल करतोय. टेल्स आणि हेड आहे. मालदीव टीम्स येथे नाणेफेक जिंकलेली आहे. तर मालदीव टीम काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण प्रतिस्पर्धी संघ कलवा आहे आणि या टीम बरोबर अनेक वेळा तुम्ही स्पर्धा केलेली असाल. गेल्या वर्षीची रजनी स्पर्धा झाली होती. त्या रजनी स्पर्धेमध्ये कलवे टीम हा अव्वल क्रमांक दर्जाचा होता. तर प्रतिस्पर्धी संघाबरोबर खेळत असताना आपल्याकडे कोणकोणते खेळाडू असतील ते आज या मैदानावरती चांगला खेळ करू शकतील? मयूर सावंत, विशाल सावंत आणि बॉलिंगमध्ये अभिषेक दलवे, आकाश सावंत. थँक्यू. नक्कीच खारेपाट विभागातील खूप मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला सहभाग मिळाला आहे आणि अगर मैदान बघितलं ना तर अक्षरशः प्रेमात पडेल असं मैदान आहे. तर आमच्या गावदेवी टीमबद्दल काय म्हणाल सर? सर्वप्रथम गावदेवी दीव संघाचे आभार. आम्हाला खेळण्याची संधी दिली. या भागामध्ये आम्ही पहिल्यांदा खेळतोय, त्यामुळे चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. इथे जर पाहिलं ना आपण तर तब्बल 60-64 धावा इथे चेस झालेल्या आहेत. तर आपण प्रतिस्पर्धी संघाला किती धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. आणि मी आदेश कलवे माझ्याबरोबर जोडलेला आहे. नक्कीच दादा, एक मिनिट फक्त शेवटचा. रजनी स्पर्धा गेल्या वर्षी झाली होती आणि तुम्ही अव्वल क्रमांक झाला होतात. तर ह्या यशस्वी म्हणजे मी म्हणेन की तुमच्यासाठी जरूर आनंदाचा क्षण आहे आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये तुम्हाला सहभाग मिळाला आहे. त्यामुळे गावदेवी कलवे टीमबद्दल काय, गावदेवी दीवबद्दल काय म्हणाल? यांचे आभारच मानेन. सो थँक्यू. बेस्ट ऑफ लक. जाऊया मॅचकडे. तिथे तयार झालेत आमचे श्री दत्ता म्हात्रे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. गावदेवी चषक 2024-2026 भव्य दिव्य आयोजन तुम्ही पाहत आहात. याची जेही याची डोळा. भरपूर मेहनत आमच्या संपूर्ण आयोजकांसाठी जरूर कौतुक झालं पाहिजे, ज्यांच्या माध्यमातून सुरेख स्पर्धा तुमच्यापर्यंत बॉल पाठवा तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत. गेले कित्येक दिवसांची अथक मेहनत आपण पाहतोय. त्या मेहनतीच्या जोरावर आज जर पाहिलं तर ही संपूर्ण छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण आज अगदी सजलेलं आहे आणि त्यामध्ये प्रेक्षकांची संपूर्ण उपस्थिती हे सर खरं आमचं यश आहे. आता मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर एकीकडे याच विभागातील काळेश्री गाव आणि त्यांच्या अगेन्स्ट खारपाडा 11 ही कॉन्टेस्ट प्रेक्षकांसाठी फार महत्त्वपूर्ण असेल. 45 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे खारपाडा 11 या संघाने आणि त्याच्यामध्ये आपण पाहिली काही लेजंड खेळाडू देखील खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु खरं तर या स्पर्धेमध्ये आता गोलंदाज क्रमांक 1 जरूर असेल की नाही माहिती नाही, परंतु ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत पेण तालुक्यातील टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्यांनी आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाचा एक वेगळा बोलबाला निर्माण केला तो वासुदेव देसले सध्या तुम्हाला या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, कप्तान चला सीना तान आणि सोबतच स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, छोटा रिचार्ज बडा पॅकेट, छोटा पॅकेट बडा धमाका,
निकित ठाकूर हा मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्यामुळे ही कॉन्टेस्ट महत्त्वपूर्ण असेल, कारण निकित ठाकूर मैदानाच्या 360 मैदानाचा पूर्णपणे वापर करणारा हा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट के लिए फिगर की नहीं जिगर की जरूरत होती असा जिगरबाज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, तर स्वतः कर्णधार सरसेनापती संघाचा काळीश्री संघाचा प्रतीक ठाकूर नॉन स्ट्रायकर बॅट्समन. पहिला बॉल डिलिव्हर्ड करण्यासाठी खारपाडा एक्सप्रेस वासुदेव देसलेचा पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवर केला इम्प्रेस, पहिला बॉल डॉट. आणि याचीच चर्चा आम्ही सातत्यानं करत होतो. गेली 2 दशकं तुम्ही पाहिलं तर टेनिस क्रिकेट विश्वावर आपल्या गोलंदाजीने या खेळाडूने एक रबर स्टॅम्पच निर्माण केलेला आहे. एक वेगळी ख्याती असा हा प्रतियश खेळाडू खारपाडा गावचा, खरं तर 40+ खेळाडू, परंतु 30 दहशत आणि 30 हुकूमत गोलंदाजीच्या माध्यमातून त्याने आतापर्यंत सादर केली. परंतु समोर देखील निकित ठाकूर आहे, विसरून चालणार नाही. निकितसाठी हा बॉल टर्न झाला, परंतु शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. व्यूहरचना स्ट्रॅटेजी खूप चांगली आहे खारपाडा या संघाची. आणि आतापर्यंत 2 बॉल टाकले डॉट. परंतु काळेश्री गावाचा जर विचार केला तर काळेश्री गावाला प्रचंड मोठं टेनिस क्रिकेटचं वैभव प्राप्त झालेलं आहे. एक काळ जर पाहिला या काळेश्री गावाचा तर बबन मात्रेने अक्षरशः धुमाकूळ निर्माण केलेला होता आणि आपल्या काळेश्री गावाला पेन तालुक्याच्या नकाशावर आणलेलं होतं. आणि त्याच्या सोबतीला लेफ्ट हँडेड फलंदाज अनंताची आणि या दोन्ही जेव्हा खेळाडू मैदानामध्ये असायचे तेव्हा प्रेक्षकांची भरपूर गर्दी, असा वैभवशाली परंपरा असलेला हा गाव. खोलवर टप्प्यावरचा बॉल, बॉलर ब्रेक ड्राईव्ह करत असताना तिथे क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, तो फसलाय, सिंगल काढली आणि स्ट्राईक रोटेट केली. बघा तिसऱ्या बॉलवर 1 धाव आता प्राप्त झाली, म्हणजे 24 मध्ये जिथे करायच्या होत्या 45 धावा, आता बॉल राहिले असतील 21 मध्ये करायचे आता 44 धावा. परंतु ही मॅच प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल आणि म्हणूनच आज सगळं तुम्ही जर पाहिलं तर मैदानाच्या अवतीभवती प्रेक्षक जमलेले आहेत, कारण त्यांना माहिती आहे पहिली स्पर्धा आहे, दुसरी रजनी आहे आजची आणि हे सगळं मनमोहक दृश्य त्यांना आपल्या नयनांमध्ये साठवायचं आहे. टेनिस क्रिकेट विश्वाचे दिवाने आहोत आम्ही, क्रिकेटला धर्म मानणारे आहोत आम्ही आणि म्हणूनच क्रिकेटचा हा बहारदार खेळ पाहण्यासाठी प्रत्येकजण आलेला आहे. आणि काळेश्री गावच्या बाबतीत अजून विचार केला तर काळेश्री गाव हे संगीत रत्नांची भूमी असलेलं गाव आहे, कलाकारांची भूमी असलेलं गाव आहे. आणि आज देखील पाहिलं तर आज देखील मोठमोठ्या स्पर्धा या काळेश्री गावामध्ये होत आहेत. नुकतेच एक नृत्याची मोठी स्पर्धा काळेश्री गावामध्ये संपन्न झाली. म्हणजे जो कलेचा वारसा आहे तो कलेचा वारसा तरुण पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठी काळेश्री गाव सातत्यानं जाणला जातोय आणि क्रिकेटवर देखील त्यांनी हुकूमत गाजवलेली आहे. प्रतीक आहे ज्याने आतापर्यंत 2 टू व्हीलर बाईक जिंकलेले आहेत, तो प्रतीक सध्या मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँडेड फलंदाज काहीसे विस्फोटक असतात, परंतु समोर तेज तिखट मारा गोलंदाजी मार्कवर. वासुदेवचा हा मारा इथे मात्र फटका जरूर बॅटची कडा घेऊन गेलाय. सिली मिडॉनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही. काळेश्री गावाचे समर्थक थोडेसे हताश आहेत, थोडेसे निराश आहेत, परंतु निकित ठाकूर हा कधीही कोसळेल कधीही उसळेल हे पत्ता लागणार नाही, कारण अनेक मैदानामध्ये त्याला आपण अशा पद्धतीचा खेळ करताना पाहिलेले आहे. छोटा रिचार्ज बडा धमाका सातत्याने एक चांगली इनिंग पेश केली आपल्या टीमसाठी, परंतु आज संघाला गरज आहे निकितची या खेळीची. परंतु वासुदेव देसलेकडे प्रचंड मोठा अनुभव आहे, गोलंदाजीची ती क्षमता आहे आणि ती क्षमता सातत्याने त्याने सिद्ध केलेली आहे. यावेळी मात्र आणखीन एक तेज तिखट बाउन्सर गोलंदाजाने टाकलाय, बाउन्सर तिखट. आता बॅट्समनची केली अवस्था बिकट, असंच सध्या चित्र मैदानाच्या आतमध्ये. 12th मॅन आमच्या सोबत आहे, तो थोडासा टेन्शन मध्ये आलेला आहे. एवढी मोठी स्पर्धा आपल्या विभागामध्ये खेळतो, आपले सपोर्टर आहेत, तिथे जर अशी मॅच थोडीशी पहिल्याच ओव्हरमध्ये फसायलाच लागली तर थोडंसं टेन्शन क्रिएट होणारच आहे. परंतु आता मागचं झालं गेलं विसरून नव्या दमानं नव्या उमेदीनं आता खेळावं लागेल. जो नॅचरल स्ट्रेंथ आहे निकित ठाकूरची, तो फटका फिरून मारतो. इथे मात्र दांडी गोल. ये नाम तो सुना होगा, वासुदेव देसले
फर्निचर डिस्ट्रॉय. पहिला विकेट बॅक टू डगआउट निकित ठाकूर. There is one ending, there is new beginning. जिथे एक चॅप्टर संपतो दुसऱ्याच अध्यायाची तिथूनच सुरुवात होते. काळेश्री संघाचा जर विचार केला तर भरपूर मोठी बॅटिंग लाईनअप या काळेश्री संघाकडे आहे. त्यामुळे एक विकेट गेला तरी दुसरा विकेट मैदानाच्या आतमध्ये दुसरा खेळाडू आता दाखल होतोय. विनीत मात्रे. खरं तर गेल्या 2 वर्षामध्ये वाशिवबाग क्रिकेट संघटनेमध्ये याच्या नावाचा बोलबाला राहिलाय. बऱ्याच वेळा सरळ पट्ट्याने आक्रमक शैलीचे फटके त्याच्या बॅटमधून आपण सातत्यानं पाहिलेले आहेत. लेदर क्रिकेटचा भरपूर चांगला अनुभव आहे आणि परफेक्ट टायमिंग परफेक्ट टेम्परामेंट देखील त्याचा आपण पाहिलेला आहे. आज आपल्या गावासाठी गरज आहे. आज संपूर्ण काळेश्री गावचे सर्व खेळाडू काळेश्री गावचे समर्थक आज आपल्या घरामध्ये असतील आणि घरामध्ये त्यांनी टेलिव्हिजन ऑन केलेला असेल. काही जण मोबाईलवर पाहत असतील आणि तेच आता सध्या प्रार्थना करत असतील की येणाऱ्या या षटकामध्ये एखाद दुसरा मोठा फटका येऊ दे. आणि ती क्षमता ते पोटेन्शियल प्रतीक ठाकूरकडे आहे. उगीच त्याने 2 बाईक जिंकलेला नाही. या वाशिव विभागातील बायकरमॅन म्हणून पहिली ख्याती जर कोणी मिळवलेला असेल तर तो प्रतीत यश खेळाडू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. नाम प्रतीक ठाकूर. द्वितीय क्रमांकाचा गोलंदाज. पूर्णपणे वातावरणामध्ये नीरव शांतता पाहायला मिळते आणि अगदी ढगात पाहिलं तर चंद्र देखील आहे साक्षीला. तो चंद्र देखील हसत असेल. काय आयोजन आहे, भव्य दिव्य आयोजन. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजकांची भरपूर मेहनत आज मी म्हणेन. खरं तर खूप चांगली मेहनत त्यांनी केली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. गोलंदाज क्रमांक 2 सनील गोलंदाजी मार्कवर. ओ प्रतीकसाठी पहिला बॉल. पहिल्या बॉलला लॉफ्ट केलंय. पहिला बॉल बॅकवर्ड पॉइंटला. बघता बघता बॉल जात आहे सीमारेषा पलीकडे. बॅट्समनने लावलाय जोर. आलाय 4. चौकार. थँक्यू डीजे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगडची शान आहे. कारण का छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रचंड मोठा इतिहास या महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि त्याचमुळे महाराष्ट्र पावन झालेला आहे. चला एक चौकार जरूर आलाय. इथून मात्र संघर्षाची चिंगारी फुंकली गेली प्रतीक ठाकूरने. आणखीन एक खोलवर टप्प्यावरचा बॉल. एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे तैनात. आलाय बॉलवर. तोपर्यंत एक सिंगल. चांगलं कमबॅक प्रतीक सारख्या खेळाडूच्या समोर गोलंदाजी करत असताना एक चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक असं सातत्यानं म्हटलं जातं आणि आता तेच कमबॅक करावं लागेल. परंतु समोर विनीत आहे. विनीतच्या शरीरयष्टीकडे पाहून जाऊ नका. कारण खेळासाठी ताकद, नजाकत, गुणवत्ता, क्षमता या सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत बुद्धी आणि मनगटातला जोराचा सुद्धा वापर करावा लागतो. हे क्रिकेटचं सूत्र आहे. सगळ्याच तुम्ही मैदानं ही ताकदीनं जिंकू शकत नाही. काही युक्तीनं देखील जिंकावे लागतात आणि आयुष्याची मैदानं जिंकायची असेल तर हृदयाने जिंकावी लागतात. गोलंदाज सय्यार. सलील गोलंदाज सय्यार. ओ याल मात्र जोरकस फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये इनटू द गॅप. बॉल चाललाय सीमारेषा पार. हनुमान नाईक सरांचा इशारा आलाय. ये दिल मांगे मोर. आलाय 4. चौकार. मध्ये आता सुरुवात झाली आहे. चिंगारी टाकली गेली. आता वनवा पेटायला वेळ लागणार नाही आणि हेच सध्या मैदानाच्या आतमध्ये सांगतोय विनीत म्हात्रे. आत्ताच त्याचा जरूर आम्ही उल्लेख केला होता. विनीत म्हात्रे याच्यासाठी जर जाणला जातोय परफेक्ट टायमिंग
टेम्परामेंट, कौशल्य हेच त्याच्याकडे आहे. पोटेन्शियल चांगलं आहे, कॅलिबर चांगलं आहे आणि आता थोडंसं विचार करण्याची गरज आहे. विनीतच्या समोर आता गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा सनील. आई वडील आपले बारशामध्ये नाव ठेवतात, परंतु स्वतःचं नाव उंचवायचं असेल तर स्वतःचं कर्तृत्वच लागतं. इथे मात्र भन्नाट वेग, टिट फॉर टॅट. काय मैदानाच्या आतमध्ये कॉन्टेस्ट रंगलेली आहे. एकीकडे आपण पाहिलं तर एकीकडे खारपाडा संघ त्यांचे समर्थक या ठिकाणी टाळ्या वाजवत असतील, तर दुसरीकडे आपण पाहिलं तर काळेश्री 11 सुजित म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. सुजित पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये सुजित पाटील आणि श्याम पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. ते देखील दोघे जण सध्या आपण पाहतोय आज मैदानावर उपस्थित आहेत. ते देखील हा खेळ पाहत आहेत. सनील तयार. विनीसाठी हा बॉल अगदी बॅकफुटला गेला होता, परंतु तदनंतर स्ट्रोक बनवायचा होता, परंतु या वेळेला गोलंदाजाने आपली जागा बनवली आणि इथे मात्र आणखीन डॉट बॉल आलाय. पहा, कधी गोलंदाजाचं वर्चस्व राहिले, कधी फलंदाजांचं वर्चस्व राहिले. प्रेक्षकांना फक्त इथे चौकार षटकार हवे आहेत. बॅट्समन जेव्हा लावतील जोर, प्रेक्षक तेव्हाच करतील शोर. ओ, या मात्र फिरलाय. फटका चांगला. एलिमिनेशन कितपर्यंत आहे ते पाहावं लागेल. ओहो, यावेळी मात्र कॅच ड्रॉप आणि तिथे मात्र 2 धावा. खराब थ्रो. काय झालंय खारपाडा टीम. परंतु काळेश्रीचे समर्थक हेच म्हणत असतील, कशा पद्धतीनं का होईना, येऊ द्या, ये दिल मांगे मोर. कारण या मॅच मध्ये त्यांना देखील वर्चस्व गाजवायचंय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि स्कोर कार्डवर लागल्यात 13 धावा. स्कोर कार्डवर लागल्यात. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि बारामध्ये करायच्यात 32 धावा. मॅच इज स्टील ऑन फॉर बोथ टीम्स. मॅच अजूनही जिवंत आहे दोन्ही टीमसाठी. 12 करायचे आहेत 32. 13 धावा झालेल्या आहेत. 12 करायचे आहेत. प्रतिषटक 16च्या सरासरीनं चालायचं आहे. मागचं जे झालं गेलं ते विसरून आता नवीन सुरुवात करावी लागेल. 13 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. आणि नक्कीच या दोन्ही षटकांचं विश्लेषण केलं तर एकही वाईड बॉल टाकलेला नाही, एकही नो बॉल टाकले नाही. नियंत्रित पूर्ण गोलंदाजी आपण पाहिले. संयम किती आहे दोन्ही खेळाडूंचा. चांगला आपण पाहिलं, स्पीड देखील पाहायला मिळाला, परंतु सोबत अचूकता देखील पाहायला मिळाली. ती गुणवत्ता त्यांनी आज सिद्ध केली. पण अजूनही 12 करायच्या 16 धावा. 12 32 करायच्यात, माफ करा. 12 32 धावा करायच्यात आणि गोलंदाज क्रमांक 3. परंतु निराश होऊन चालणार नाही. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर आलाय. त्याला डिफेंड करायच्यात. 12 32 धावा. हा षटक फार निर्णायक असेल. या षटकामध्ये एखाद 2-3 जर षटकार आले तर या मॅच मध्ये पुनरागमन करू शकतं काळेश्री 11 टीम. प्रतीककडे ती क्षमता आहे. प्रतीक सज्ज देखील आहे. स्वप्नील तयार. पहिला बॉल हवाई सफर होईल का नाही. दर्जेदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. शॉट्स अगदी रोखले गेले होते खारपाडा टीमचे, परंतु थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये जायचंय का. चला आपण पाहूया, कारण अगदी मॅच क्रुशियल आहे. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला होता. फटका अगदी लाजवाब फटका, परंतु त्याच्यावर भरपूर एलिमिनेशन पाहायला मिळालं. उंची पाहायला मिळाली. एलिमिनेशन थोडंसं कमी होतं आणि त्याचमुळे तिथे क्षेत्ररक्षक होता. आणि तिथे काय घडलं हे आता आपल्याला पाहायचं आहे. शॉट्स जरूर दोन्ही संघाच्या समर्थकांचा, दोन्ही खेळाडूंचा रोखला गेला असेल. हा षटकार आला तर इथून एक वेगळी ऊर्जा प्राप्त होईल काळेश्री 11 टीमला. आणि इथे जर बॉल अडवला गेला असेल
तर एक वेगळी ऊर्जा प्राप्त होईल इथे खारपाडा टीमला. एकीकडे पराभवाची भीती आहे, एकीकडे विजयाचा आनंद साजरा करायचा आहे. याच्यामधले आता अडसर कोण असेल? सेफ आहे, सेव्ह केलेलं आहे, परंतु 2 धावा काढल्यात आणि आता प्रतीक स्ट्राईकला आहे. प्रतीकने हल्ला बोल करायला सुरुवात केली. पोल खोल करेल का गोलंदाजी? कारण आता बॉल आहेत 11 मध्ये करायच्या 30. रिमेनिंग 11 बॉल, रिक्वायर्ड 30 रन्स टू गेट विक्ट्री फॉर काळेश्री टीम. येस, काळेश्री टीम करू शकते, दे कॅन डू इट, ते करू शकतात. बऱ्याच वेळेला केलेलं आहे, परंतु खारपाडा टीम देखील डिफेंड करू शकतात. ओ यावेळ मात्र जोरकस फटका अलॉंग द कार्पेट, डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. ओ एक सिंगल आता प्रेशर क्रिएट करतील. 10 मध्ये करायचे आहेत आता 29 धावा. 10 बॉल 29 धावा, 29 धावा 10 बॉल. काळेश्री 11 की खारपाडा 11? वी विल नॉट प्रेडिक्ट एनिथिंग अबाउट द क्रिकेट. काहीच भाकीत आता करू शकणार नाही. या षटकावर निर्भर असेल. विनीतमध्ये देखील ते पोटेन्शियल आहे, पण ते आज सिद्ध करावं लागेल. वन मोर रिक्वायर्ड. काळेश्री टीम हेच सांगते. विनीतचा हा बॉल, क्षेत्ररक्षक आहे खाली, सुरेख झेल आणि विथ बॅक टू डगआउट. सलीलने पकडला आहे झेल. थँक्यू सो मच. विनीत मैदानाच्या बाहेर आलाय. नवीन खेळाडू अजिंक्य मैदानाच्या आतमध्ये गेलाय. आता थोडंसं महागडं आव्हान आहे, परंतु आव्हानं पेलण्याची क्षमता तुमच्यामध्ये असलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हेच सांगतोय. अगदी कणभर मावळे होते, परंतु मनभर निजामशाहीला अगदी पुरून उरले होते. आणि म्हणूनच तुमच्याकडे जे काय असं सातत्यानं आम्ही म्हणत असतो की खेळण्याच्या पत्त्यामध्ये कोणते पत्ते तुमच्या हातामध्ये येणं हे तुमच्या हातामध्ये नसतं, परंतु आलेल्या पत्त्यांमध्ये एक चांगला डाव खेळणं हे तुमच्या हातामध्ये आहे. आता येणाऱ्या बॉलमध्ये एक चांगला डाव खेळणं हे आता अजिंक्यच्या हातामध्ये. त्याच्या नावामध्ये अजिंक्य आहे, परंतु टीमला अजिंक्य करून देईल का? ओ भन्नाट वेग, भन्नाट वेग, भन्नाट. सरप्रायझिंग डिलिव्हरी. प्रेडिक्टच केलं नव्हतं की असा बॉल राईज होईल. ही वॉज कम्प्लिटली स्तब्ध ठेवलंय, निरंक ठेवलंय या स्कोर कार्डला. आणि आणखीन एक बॉल डॉट आलाय. ईच अँड एव्हरी डॉट बॉल विल क्रिएट प्रेशर ऑन द बॅट्समन. ओ इथे मात्र पुन्हा एकदा भन्नाट वेग. आता सपशल नांग्यात टेकल्यात. खरं तर काळेश्री टीमने ज्या मोठ्या फटक्यांसाठी काळेश्री टीमला जाणलं जातं, आज त्यांच्यावर पूर्णपणे हावी झालेला आहे संघ खारपाडा. आणि त्यांनी तेच सांगितलं होतं, वासुदेव देसले, ही संपूर्ण टीम आहे, कित्येक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. काळेश्री टीमकडे देखील खूप चांगला अनुभव आहे, परंतु आज खारपाडा टीमचा अनुभव कुठेतरी वरचढ ठरेल का? बॉलर बॅक ड्राईव्ह करत असताना स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर केलाय. या षटकासाठी जरूर कौतुक झालं पाहिजे. काय घडलंय त्याचा लेखोजोखा आपण या षटकामध्ये पाहूया. पहिल्या बॉलवर आली 2, दुसऱ्या बॉलवर आली सिंगल, तिसऱ्या बॉलवर आली विकेट, तदनंतर 3 बॉल डॉट आणि 1 ओव्हरमध्ये 1 विकेट घेत असताना 3 धावा फक्त खर्च केल्यात गोलंदाज स्वप्नीलने. व्हॉट अ फंटास्टिक बॉलिंग. आणि 3 षटकांमध्ये एकही एक्स्ट्रा धाव काढलेले नाही, कुठलीही एक्स्ट्रा धाव दिलेली नाही. नो वाईट, नो आणि मग जिंकण्याची जी हमी आहे ती यस. सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये फार महत्त्वाच्या असतात. क्रिकेट म्हणजे फक्त प्रत्येक बॉलवर षटकार मारणं नाही, तर तुमच्या बुद्धिमत्तेचा खेळ हा क्रिकेट आहे, भावनांचा खेळ हा क्रिकेट आहे. कारण सध्या टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर गावागावातले खेळाडू आता एक झालेत.
त्यानंतर जिल्ह्यातले खेळाडू, तालुक्यातले खेळाडू, विभागातले खेळाडू जेव्हा एक होतात आणि राज्यातले खेळाडू, तेव्हा त्यांच्यामध्ये विचारांचे आदान प्रदान होते. अनेक आयोजक एकमेकांच्या जवळ आलेले आहेत आणि त्यामुळे खरं तर क्रिकेट ज्या मी सातत्यानं म्हणत असतो की चला नवीन शेवटचं षटक हाताळण्यासाठी यश मोरे. आता त्याला 6 बॉलमध्ये 29 धावा त्याला डिफेंड करायचे आहेत. फार प्रेशर नसेल, परंतु हे क्रिकेट आहे आणि समोर या वाशी विभागातील आणखीन एक दादा खेळाडू प्रतीक ठाकूर समोर आहे, त्यामुळे तो काही करू शकतो. 5 षटकारांची गरज आहे. पहिल्या 2 बॉलवर या मॅचचा निर्णय क्लिअर होईल. यशचं शेवटचं षटक. पहिला बॉल प्रतीकसाठी. पहिला बॉल अगदी मातीचा सुगंध देऊन गेला. पहिला बॉल सरप्राइझिंग डिलिव्हरी. पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं. 1 फॉर द विकेट, 1 फॉर द ओव्हरचा इशारा पंचांचा दिलाय आणि पहा काय बॉलवर अगदी जादूची बोटच फिरवलीत की काय. सरप्राइझिंग डिलिव्हरी. प्रतीक वॉज ऑल्सो शॉक. 5 मध्ये करायचे 29 धावा अजूनही होऊ शकतात. 5 षटकार बसले तर 29 धावा होऊ शकतात. ती ताकद प्रतीकच्या मनगटात आहे, परंतु ती जोर दाखवावे लागेल. काळेश्री गावचा जो वैभवशाली इतिहास आहे क्रिकेटचा, तो क्रिकेटचा इतिहास त्यांना आता आठवावा लागेल. बबन मात्रे ज्या पद्धतीनं आक्रमक बॅटिंग करायचं ते आता पुन्हा एकदा आठवावं लागेल. 5 मध्ये करायचे 29 धावा. यावर मात्र खोलवर टप्प्यावरचा बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. बोटाला झटका देत बॉल सीमारेषेच्या दिशेनं चाललाय. तिकडे दर्जेदार फिल्डिंग झाली, परंतु बॅट्समनने अगदी कॉन्फिडन्सच सोडून दिलेला आहे. त्यांना माहिती आहे या मॅचचा आता रिझल्ट काय लागणार आहे. त्याचमुळे 4 मध्ये अजूनही 29 धावांची गरज आहे. 4 मध्ये 24 होऊ शकतात. एखादा नो बॉल आला तर 29 होऊ शकतात. येस, यावेळी आपण पाहिलंय बॉलर डिलिव्हर्ड दॅट बॉल विदाउट एनी प्रेशर. कुठलाच प्रेशर आता त्याच्यावर राहिलेलं नाही. 3 मध्ये करायच्यात 29 धावा. आता काळेश्री गावचे सगळ्या समर्थकांची पावलं मैदानाच्या बाहेरच्या दिशेनं आता लागायला सुरुवात झाली, परंतु चांगला खेळ काळेश्री गावाने सातत्यानं दाखवलेला आहे. यावेळी मात्र बॅटची कडाफ आणि प्रतीक ठाकूर मैदानाच्या बाहेर. चला, आनंद घ्यायचा असेल तर नवीन बॅट्समन जरूर जाईल, परंतु तोपर्यंत आपण जरूर कौतुक करणार आहोत की ज्या पद्धतीनं आयोजन आपण पाहतोय या विभागामध्ये. प्रथमच रजनी स्पर्धा, दुसरी रजनी स्पर्धा आपण पाहतोय. वडाव गावाने पहिली रजनी स्पर्धा, त्यानंतर ही गावदेवी चषक 2026 तुम्ही पाहताय. आणि येणाऱ्या काळामध्ये जसे नेक्स्ट एडिशन येतील तसं त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल केला जाईल. पुढच्या वर्षी एक उत्कृष्ट म्हणजे सर्वोत्कृष्ट मॅन ऑफ द सिरीज बाईक ठेवण्याचा विचार आहे, मानस आहे. आणि त्याचबरोबर लकी प्रेक्षकासाठी एक बाईक असेल. अशा वेगळी स्ट्रॅटेजी घेऊन ही स्पर्धा तुमच्यासमोर 2027 मध्ये येणार आहे. परंतु 2026चा सद्यस्थितीत वर्तमान आपण जर पाहिला तर गावदेवी चषक 2026 सुरेख आयोजन, प्रेक्षकांच्या पसंतीला आलेलं आयोजन. आणि मिलन आमच्यापर्यंत हीच माहिती पोहोचवतात की त्यांनी आत्तापर्यंत खारपाड्या टीमने 23 चेंडू टाकलेले आहेत आणि हा 24वा घ्या. आणि ही मेडन ओव्हर म्हणजे कालच्या दिवसामध्ये एक मेडन ओव्हर होती आणि आजच्या दिवसामध्ये मेडन ओव्हरचा या ठिकाणी कारनामा केलेला आहे. शेवटचे षटक यशने हाताळलं आणि काल देखील एक मेडन ओव्हर आपल्याला मयूर यांची पाहायला मिळाली.
आणि कौतुकास्पद कामगिरी म्हणजे जो काही वारसा वासुदेव देसलेनी निर्माण केलेल्या खारपाडा 11 टीमला, तर तो वारसा सध्या पुढे चालवत असताना संपूर्ण खारपाडा 11ची आर्मी आपल्याला पाहायला मिळते. वेल प्लेड खारपाडा 11, हार्ड लक बॅड लक काळीश्री 11. SR